जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 28 मध्ये कूपनलिकेची खुदाई शुभारंभ संपन्न। इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक 28 मध्ये खासदार श्री धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून लंगोटे मळा या ठिकाणी कूपनलिकेची खुदाई शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने, माजी नगरसेवक रवींद्र लोहार, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष माननीय श्री अमृतमामा भोसले यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आले। यावेळी या प्रभागातील महिलांनी पाण्याविषयी मोठी अडचण आहे ती आपण दूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, माजी नगरसेवक रवींद्र लोहार, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, माजी नगरसेवक मोहन कुंभार, संजय गांधी निराधार योजना सदस्य तमन्ना कोटगी, युवा नेते अतुल शेळके, युवा नेते चिदानंद कोटगी, सामाजिक कार्यकर्ते मनोज खोत, युवा नेते निखिल जमाले, संदीप पाटील, विशाल हालगले, संतोष पाटील, अरुण पवार, प्रल्हाद बर्गे व भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। प्रभाग क्रमांक 28 यामध्ये महिला नागरिकांची कायम तक्रार होती की इथं बोर नाही आहे, काही नाही आहे, पाईपलाईन नाही आहे बोरची। त्याकरता रवी लोहार यांच्या माध्यमातून, अमृत भोसले यांच्या माध्यमातून, खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून एक बोर मंजूर करून घेतली। त्याचे आज उद्घाटन झालेलं आहे आणि इथे नागरिक समाधानधारक सगळे झालेले आहेत सगळे। तर प्रभाग क्रमांक 28 मध्ये महिलांचे फार अडचण होती पाण्याची। त्या पाणी प्रश्नी खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून आज बोर मारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या बोरसाठी प्रयत्न केलेत रवी लोहार, मोहन कुंभार, तमन्ना कोटगी साहेब, याला अमृत भोसले मामा, रवी माने यांच्या प्रयत्नातून ही बोर आलेली आहे। त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 28 मध्ये माननीय धैर्यशील माने खासदार फंडातून ते जे बोरवेल मंजूर करून आणून देऊन आणि मंजूर करून घेण्यासाठी आपलं प्रभागातील नगरसेवक रवी लोहार, माजी नगरसेवक मोहन कुंभार, अमृतमामा भोसले, चिदानंद कोटगी, अतुल शेळके, रवी माने या सगळ्यांनी मिळून अटीतटीची प्रयत्न करून परवा आमच्या लिंबू चौकात सुद्धा जिथं पाणी नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा एक बोराचे उद्घाटन केले। त्याच पद्धतीने आज लंगोटे भागात एक बोरचे उद्घाटन केले आणि भागातलं काँक्रीट रस्त्याचे आणि गटरीची सुद्धा फंड सुद्धा इचलकरंजी नगरपालिकेला 18 कोटी रुपयाची फंड खासदार साहेबांनी मंजूर करून आणून आपल्या नगर महापालिकेला बी आणि आपल्या प्रभागाला बी आपल्या सगळीकडे इचलकरंजी गावात एक काम करायचे ते एक धडाडे लावले। त्या साहेबाची मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि खासदार साहेबांनी असेच आणि प्रयत्न करत राहावं आणि पुढच्या वेळी सुद्धा तेच खासदार म्हणून आम्हाला लाभावं म्हणून मी व्यक्त करतो। धन्यवाद। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।